अखंड वारकरी संप्रदाय, सगळा समाज वारीला जातो. का? कारण भगवंत आपलाय, त्याच्याविषयी प्रेम आहे, आवड आहे, हे माहिती आहे. वारीला जाणाऱ्या एखाद्या वारकऱ्याला, आज अलीकडे वारीमध्ये मी मगाशी म्हटलं तसं हौशे नवशे गवशे सगळीकडे असतात भक्तीच्या संप्रदायामध्ये, भक्ती पंथामध्ये. अनेक रील करणारी आता तरुण मंडळी बरीचशी दिसली यंदा. तर त्यांनी एका वारकऱ्याला प्रश्न विचारला. एक 70-75चे बाबा होते. त्यांना प्रश्न विचारला, बाबा किती वर्ष झालं वारी करताय? आणि ते बाबा वयस्कर होते, त्यांनी त्यांच्या नातवाला खांद्यावर घेतलं होतं. त्या तरुण पोरांनी मोबाईल असा धरला त्यांच्या समोर आणि सांगितलं, बाबा बोला. क्रेज आहे सध्या या गोष्टीची, सोशल मीडिया आहे सध्या. आम्हाला रील मध्ये आमचं स्क्रोलिंग मध्येच इतका वेळ जातो, आमचं आम्हाला कळत नाही. बरोबर आहे की नाही महिला वर्ग? मी निंदा नाही करत आहे कुणाची, याला कुणीच अपवाद नाही, तो आमच्या शरीराचाच एक अवयव होऊन बसलाय. पण त्यांनी त्या बाबांना प्रश्न विचारला, म्हणले बाबा किती वर्ष वारी करताय? ते म्हातारा बाबा म्हणले, लेकरा आठवत नाही नेमकं, पण खरं सांगू का, माझा नातू माझ्या खांद्यावर जसा बसलाय तसा मी माझ्या आज्याच्या खांद्यावर बसून यायचो, तेव्हापासून वारी करतोय. हे उत्तर मिळालं. कारण पूर्वीच्या लोकांचं गणित असंच ना, आता साल सणावळ्या कुठे लक्षात ठेवायच्या? बाबा तेव्हापासून मी वारी करतोय, मला आठवतही नाही साल, पण मी तेव्हापासून वारीची परंपरा निभावतो, करतो. त्या पोराने प्रश्न विचारला, बाबा एवढे वर्ष वारी करताय, पण देव भेटला का? इथं भेटलाय का कुणाला? खरं सांगा ना, देव भेटलाय? देव दिसलाय? देवाला बघणं इतकं सोपं आहे का हो? आम्ही सहज अपेक्षा करतो. मी बऱ्याचदा एक वाक्य उच्चारते, अर्थाचा परमार्थ आपल्याला लवकर करतो. नाही कळलं? अर्थाचा परमार्थ आपल्याला लवकर कळतो, परमार्थाचा अर्थ कळायला वेळ लागतो. विठ्ठल त्यांनी प्रश्न विचारला, बाबा तुम्हाला पांडुरंग दिसला का किंवा देव दिसला का? तर ते म्हणाले, नाही दिसला अजून. नाही दिसला. नाही दिसला तर एवढे वर्ष वारी करता तुम्ही, वेडे वेडे की काय? अजूनही चालवत नाही, अजून तब्येत बरी दिसत नाही तरी पण चालवत, तरी पण वारी करता. ते म्हणले, लेकरा हे बघ पोरा, लई प्रश्न विचारलेस तू, आता तू थांब, आता मी तुला एक प्रश्न विचारतो, उत्तर देशील? तो म्हणला, हो विचारा. आणि त्यांनी प्रश्न विचारला, म्हणले, बघ तुमच्या घरी कुत्रा पाळता का तुम्ही? तो म्हणला, हा कुत्रा पाळतो. आणि आम्ही शहरातली माणसं, आमच्या बेडरूम मध्ये सुद्धा कुत्रा जातो, म्हणजे आमच्या घरात फ्लॅट मध्ये सगळीकडे असतो तो कुत्रा. म्हणले, हाच तर फरक आहे लेकरा, आम्ही गावकरी माणसं, आम्ही घरात कुत्र्याला येऊ नाही देत, किंबहुना आमचा कुत्रा घरात येत नाही. आम्ही पाळलेला कुत्रा घराच्या अंगणात, पुढच्या किंवा मागच्या अंगणात असतो, तो घरात येत नाही. आम्ही कुत्रा पाळतो, स्वामीनिष्ठ असतो. आमचे सुगीचे दिवस आले, धान्य आलं की वाड्या वस्त्यांवरती आमचा कुत्रा रात्रीच्या वेळी वस्तीमध्ये आमच्या धान्याचं, आमच्या सगळ्या सामानाचं छान राखण करतो, रक्षण करतो. एखादा चोर जर मध्यरात्री आला तर तो भुंकतो. कुत्रा भुंकल्यानंतर पलीकडच्या वस्तीतला कुत्र भुंकायला लागतं रात्रीचं. यांनी भुंकायला सुरुवात केली की पलीकडच्या वस्तीतलं कुत्र भुंकायला सुरुवात करतं. त्याचं भुंकणं ऐकलं की त्याच्या पलीकडच्या वस्तीतलं कुत्र भुंकतं. त्याचं भुंकणं ऐकलं की असं करता करता 15-20 कुत्री एकत्र भुंकायला लागतात मध्यरात्री. पण चोराला कोणी बघितलंय? पहिल्या कुत्र्यानी. नाही लक्षात आलं? पहिल्या कुत्र्यानी चोराला पाहिलंय, पण बाकीच्या कुत्र्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला आणि काहीतरी गडबड आहे म्हणून भुंकायला सुरुवात केली. माझा ऐका, ते बाबा म्हणत होते, अरे बाबा हे प्राण्यांना कळतं, आम्ही हाडामासाची माणसं आहे. आम्ही नाही बघितलं देव, पण माझ्या ज्ञानोबांनी पांडुरंगाला पाहिलंय, माझ्या तुकोबांनी पांडुरंगाला पाहिलंय. आम्हाला नाही दिसला तरी चालेल, एक ना एक दिवस पांडुरंग आम्हाला दिसेल. ज्ञानोबरायांनी त्याला पाहिला आणि कुठल्या उच्च अवस्थेत ज्ञानोबराई गेले सांगतात अभंगाच्या प्रथम चरणामध्ये. जीवीची जीवा प्रेम भावाची भावा, प्रेम भावाची भावा, जीवीची जीवा प्रेम भावाची भावा, भावाची भावा, जीवीची जीवा प्रेम भावाची बाबा, जीविती
भावाची आबा तुझ वाचनी केशवा आवडे तुझ वाचनी केशवा अनुनावडे दिवे अनुसरलिये अजून कान अजून कान दिवे अनुसरलिये अजून कान अजून कान तुझ वाचोनी केशवा अनुनावडे तुझ वाचोनी केशवा अनुनावडे दिवे अनुसरलिये जीवे अनुसरले प्रेम भावती भाव तुझा मातोनी केशवा अनुनावडे प्रेम भावाची बाबा अगस्त्य स्मर्तृणाम आमच्या ठिकाणची सगळी पाप हरण करणारा तो हरी आहे. त्याचा उच्चार करणं तो जीवाचा जीव आहे. ज्ञानोबराय सांगतात त्याच्याविषयी आवड निर्माण व्हायला लागते. देवाची आवड. काल आपण अभंग ऐकला मला वाटतं आवडीने भावे. हरिनाम घेसी तुझी चिंता त्यासी सर्व आहे. भगवंताची आवड निर्माण व्हायला त्याला शब्द शास्त्रकारांनी वापरला पूर्वानुराग. देवाच्या विषयी अनुराग निर्माण होण्याकरता पहिली अवस्था आहे पूर्वानुराग. देवाच्या विषयी आवड निर्माण होण्याची पहिली अवस्था. दुसरी अवस्था आहे मिलनाची अवस्था आहे, भगवंताशी भेट होणं. आणि तिसरी अवस्था आहे विरहाची अवस्था. या तीन अवस्था शास्त्रकारांनी सांगितल्या. मग देवाविषयी आवड निर्माण होण्याला काय कारण आहे? त्यातलं पहिलं कारण आहे मंडळी पुण्याई. पुण्याई लागते, त्याशिवाय देव आवडत नाही, त्याशिवाय कीर्तन आवडत. आमच्या इथून पुण्याई आहे म्हणून आपण इथं आलोय. एखाद्याला म्हणलं चला आज येत आहे का कीर्तनाला, नको म्हणले, आज चांगला पिक्चर आहे बघायचा मूड आहे. इकडं पावलं वळणं हे कुणाचंही काम नाहीये.
असं म्हणतात डोंगरे शास्त्रीजी म्हणायचे कथेमध्ये, कथा केलीये कीर्तन केलीये जाने की हमारी औकात क्या है. 7 दिवसांच्या कथेमध्ये पहिल्या दिवशी तो हा शब्द वापरायचे. कथा के लिए जाने की हमारी औकात क्या है, कथा के लिए तो वो जाते हैं जिनको बाके बिहारी बुलाते हैं. तिकडून बोलावणं यावं लागतं, देव बोलावतो म्हणून आपली पावलं येतात. आपण कितीही ठरवा नाही. एखाद्याला म्हणा कीर्तनाला येतं का, म्हणले नाही मूड नाही, आज काय बसलेलं उठवत नाही, उठलेलं बसवत नाही, कशाला कीर्तन, काही नको. कोई तन दुखी कोई मन दुखी कोई धन बिन रहत उदास, थोडे थोडे सब दुखी सुखी हरी के दास. सगळे सगळे आधिव्याधीनी ग्रस्त आहेत. त्यामुळे इकडे येण्याकरता, भगवंताच्या वाटेवर येण्याकरता पहिली गोष्ट आहे पुण्याई पाहिजे. वाडवडिलांची पुण्याई पाठीशी, येथ वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेवीती. आज तुमची माझी पुण्याई आहे म्हणून आपण इथं आलो बरं का, त्याशिवाय नाही येऊ शकत. म्हणून परमेश्वराला खूप धन्यता द्या की आज जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. आमच्या पिढीनी, आमच्या नवीन पिढीनी इकडं वळणं, कपाळाला गंध लावायची इच्छा होणं सुद्धा पुण्याईचं लक्षण आहे. आज आमच्या तरुणांना सांगावं लागतं, लेकीबाळींना सांगावं लागतं, कपाळाला गंध लावूया, टिकली लावूया छानशी. का? कारण आम्ही हिंदू आहोत. आज हिंदूंचं पतन होण्याला कारण आहे, हे भगवे झेंडे इथं लावलेत ना, या भगव्या पताका इथं लावलेत ना, ते आमच्या धर्माच्या आहेत. त्यातलं एक टोक आहे नामाचं, दुसरं टोक आहे ज्ञानाचं, आणि भक्तीचा दांडा आहे त्या पताकेचा. मग संप्रदायाने सुद्धा भगवी पताका हातात घेतली. अलीकडे भगवा रंग लोकांना त्रास द्यायला लागलाय. भगवा हटावचे नारे करतायत लोक. मग आमच्या धर्माचं पतन आम्ही डोळ्यासमोर होताना पाहतो. पण मला असं वाटतं, भगवा हटाव या नाऱ्यांनी जग नंतर घुमवा, किंवा हे नारे नंतर द्या. रोज आमच्या आकाशामध्ये, जे आकाश म्हणजे साधं सोपं नाही, गगनाचे प्रावरण त्याला तुकोबराय म्हणतात. आकाशाला जणू काही आकाशाचं पांघरुण घातलंय देवानी. ब्रह्मांडाचा नायक आहे तो, सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण असलेला भगवंत. त्या आकाशामध्ये पूर्व क्षितिजावर रोज सकाळी साक्षात सूर्यनारायण आम्हाला प्रत्यक्ष दर्शन देतो. आता देव नाही असं म्हणाल का कुणी, किंवा असं म्हणतील का कुणी? देवाला प्रत्यक्ष पाहतो की आम्ही रोज. फक्त आम्ही सूर्यवंशी असल्या कारणाने सगळेच पाहत नाही. जे सूर्यवंशी आहेत ते नाही पाहत. मी असं बऱ्याचदा म्हणते, आम्ही कीर्तनकार, प्रवचनकार, गायक हे सगळे निशाचर प्राणी. आता रात्रभर प्रवास करून सकाळचा सूर्य कसा दिसायचा, असं कधी कधी प्रश्न पडतो. पण तरी सुद्धा रोज सकाळी, माझी ही गृहलक्ष्मी आहे घरातली, आमच्या सौभाग्यवती माता भगिनी आहेत, रोज सकाळी तुळशीला पाणी घालताना सूर्यनारायणाला आपलं दर्शन आपण घेतो. हा नियम आहे आपला, हा नियम आहे, ते घडतं हातून. आपणही रोज सकाळी पंचायतन पूजा आचार्यांनी दिली, त्यातलं 5वं दैवत म्हणजे सूर्यनारायण आहे, बरोबर, प्रत्यक्ष दर्शन देतो. काय परिस्थिती आहे हो, पूर्व क्षितिजावर आकाशामध्ये भगवी छटा सगळीकडे आधी उगवते आणि मग सूर्यनारायण उदित होतो. तो उगवताना सुद्धा आकाश भगवं करून टाकतो, मावळताना सुद्धा आकाश भगवं करून टाकतो. मला असं वाटतं, भगवा हटावचे नारे नंतर द्या, आधी हिंमत असेल तर तो भगवा हटवून दाखवा, मग भगवा हटाव आणि मग हिंदू धर्मावर घाले घालण्याचा विचार करा. आज आमच्या हिंदू धर्माचं पतन व्हायला कारण आम्ही हिंदू का आहोत सांगते. आमच्या मनामध्ये श्रद्धेची कमतरता पडतीये, श्रद्धा कमी आहे. कपाळाला गंध लावायची इच्छा नाही. माझ्या तरुण भावंडांना मी हात जोडून सांगते, कधी घरातनं बाहेर पडताना पहिले कपाळाला गंध लावा. आपण हिंदू आहोत ना, इथं जातीपातीचा विषय नाही. आपण हिंदू आहोत, आपण एका छत्राखाली आहोत, आपण भगव्याखाली आहोत. बस कपाळाला गंध, वारकऱ्याचा नियम, गळ्यात तुळशीची माळ असावी, काय हरकत आहे. मला असं म्हणतात, 3 गोष्टी केल्याशिवाय इथून जायचं नाही. इथून म्हणजे कुठून? कीर्तनातनं घरी. बरं, आपल्याकडे किती वेळ आहे सांगा बरं मला आता जरा. हा, अर्धा तास, 1 तास आहे. घड्याळातलं नाही झालं तर माऊलींची ज्ञानेश्वरी म्हणजे साक्षात ज्ञानोबा माऊली आहेत. तुकोबांची गाथा म्हणजे साक्षात तुकोबाराय आहेत. समर्थांचा दासबोध म्हणजे साक्षात समर्थ माऊली आहेत. माझी काया आणि वाणी गेली म्हणाला अंतःकरणी, परी मी आहे जगत जीवनी निरंतर, आत्माराम दासबोध माझे स्वरूप स्वतः सिद्ध असता, न करावा खेद भक्तजनी. समर्थ म्हणतात, कारण ज्ञानोबरायांना भेटायचं असेल ना, ज्ञानेश्वरीला हातात घेऊया. मी हात जोडून माझ्या तरुण भावंडांना सांगते, रोज एक, किती सांगू, किती वाचाल? इकडे माझी भावंड आहेत तरुण, आता मध्ये मध्ये बसलेली आहेत. मला एक थोडंसं सांगा ना, रोज आपण एक 10 ओव्या, 40 ओव्या, 100 ओव्या, 200 ओव्या तुम्ही वाचाल, गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घालाल, पांडुरंग परमात्म्याचं स्मरण कराल. माझी ही सगळी मोठी माणसं आहेत, महिला वर्ग आहे, आम्ही रोज 400 ओव्या वाचतो. 100, 20 नाही. इकडे किती ओव्या रोज ज्ञानेश्वरीच्या वाचता? 5.
एकतरी ओवी अनुभवावी, एकतरी ओवी अनुभवावी. एकतरी ओवी अनुभवावे, एकतरी ओवी अनुभवावी. रामा म्हणे संत ज्ञानेश्वरी, रामा म्हणे संत ज्ञानेश्वरी. रामा म्हणे संत एकतरी ओवी अनुभवावे, एकतरी ओवी अनुभवावे. करतो. त्यामुळे संतांनी आम्हाला प्रचंड क्रियावादी आणि प्रचंड सकारात्मक, आमची भगवद्गीता आम्हाला सांगते. अर्जुनाचं काय झालं होतं? हातबल झाला होता. सिद्धी मम गात्रा कृष्ण मूर्ती होय गे, कळो आदि सोय गे. कृष्ण मूर्ती होय गे, कळो आदि सोय गे. कळो आले सोयगे, कृष्ण मूर्ती होय गे, कळो आले सोयगे. प्राणाचाही प्राणू पाहता, प्राणाचाही प्राणू पाहता, सुख सांगू काय गे. तुळशी माळ गळा गे, कस्तुरीचा टिळा गे. तुळशी माळ गळा गे, कस्तुरीचा टिळा गे. तुळशी माळ गळावे, कस्तुरी साखरावे. तुळशी माळ गळावे, कस्तुरी साखरावे. भक्त कृपेची माय गे, ओळखिली विठाई गे. एका जनार्दनी विठो जोडियले पाय गे. तुळशी माळ गळा गे, कस्तुरीचा टिळा गे. तुळशी माळ गळा गे. माझा भगवंत असा आहे हे त्यांनी ज्यावेळी वर्णन करावं ना, त्यावेळी रुक्मिणीची अवस्था काय झाली होती त्या दरबारात. ऐका, कथा सांगते आम्हाला. रुक्मिणी स्वयंवराची भागवतातली कथा आहे. मी माझ्या पदरचं नाही सांगत आहे काही. श्रीमद भागवतामध्ये रुक्मिणी मातेचं वर्णन केले की ती कथा जशी ऐकली, कृष्णाचं वर्णन जसं ऐकलं, श्रवण केलं, तशी तिला चक्करच आली, बेशुद्ध झाली. आणि मग रुक्मिणी आईसाहेबांनी एक पत्र पाठवलं होतं. कुणाला? कुणाला? जागे आहेत ना सगळे? कृष्ण परमात्म्याला एक पत्र पाठवलं. भागवतामध्ये ते पत्र प्रसिद्ध आहे. विश्वातलं सगळ्यात पहिलं पत्र आहे ते. आईसाहेबांनी भगवंताला पाठवलेलं. श्रुत्वा गुणान भुवन सुंदर शृण्वतांते, निर्विश्य कर्ण विवरैर हरतोंगतापम, रूपम दृशम दृशिमताम अखिलार्थ लाभम, त्वय्यच्युता विशति चित्तम पत्रपम मे. म्हणाली, श्रुत्वा गुणान भुवन सुंदर, तू त्रिभुवनात सुंदर आहे हे मी ऐकलंय फक्त माझ्या कानांनी, आणि माझी ही अवस्था झाली. तेव्हा आता या आणि मला घेऊन जा, असं पत्र पाठवलं होतं. शिवशक्तीचं, ब्रह्ममायेचं मिलन या प्रसंगामध्ये झालं. रुक्मिणी विवाह झाला, स्वयंवर झालं, सगळं झालं. पण कशामुळे देव आवडला? श्रवणामुळे. म्हणून मी कारण सांगतेय. देव आवडण्याचं पहिलं कारण मी सांगितलं पुण्याई, दुसरं कारण मी सांगितलं सत्संग, त्यानंतर परंपरा, आणि चौथं कारण श्रवण. विठ्ठल किती भूल पडायची. गवळणींची अवस्था काय होती? तो जीवाचा जीव होता. कसली जीवाला भूल पडे, कसली जीवाला भूल पडे, कसली म्हणे जीवाला भूल पडे, कसली जीवाला भूल पडे. हरीच्या मुरलीवर जीव जणे, हरीच्या मुरलीवर जीव जणे, कसली जीवाला भूल पडे, कसली जीवाला भूल पडे. हरिता मुरलीवर जीव रे, हरिता मुरलीवर जीव रे, कसली जीवाला भूल पडे,
की शरद पौर्णिमेच्या रात्री कदंब वृक्षाखाली देव म्हणजे आपली कोजागिरी पौर्णिमा, देव बासरी वाजवायचे. देवानी बासरी वाजवली की सगळ्या गोपी त्या बासरीच्या श्रवणाने मोहून जायच्या आणि यायच्या. आता हा विषय बोलायला लागलं की आमच्या काही मंडळींना असं वाटतं देवानं रासक्रीडा केली, अमुक केलं, तमुक केलं, देवाच्या 16,108 स्त्रिया, देवानी गोपींची वस्त्र काय चोरली. निंदा करणाऱ्यांना काय हो, आमच्या देवदेवतांना सुद्धा सोडलं नाही. मी खरं सांगू का, देवानी गोपींची वस्त्र चोरली त्याच्या मागे कारण आहेत, आध्यात्मिक कारण आहे. देवानी लोणी चोरलं त्याच्या मागे कारण आहे, राजकारण आहे, आध्यात्मिक कारण आहे. कारण हे सगळं लोणी, दही, दूध मथुरेला जात होतं. ते जर तिकडंच जात राहिलं आणि तिथल्या लोकांनी सतत खाऊन 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 तिथली पोरं जाड झाली आणि पुढे जाऊन आमच्या डोक्याला जड झाली, तर ते काही उपयोगाचं नव्हतं. म्हणून देवानी इथंच लोणी चोरायचं आणि इथल्याच लोकांना मिळालं पाहिजे हा भाव त्यामागचा. चित्ताची चोरी केली आहे. वस्त्राची चोरी म्हणजे देहभावाची चोरी एका अर्थी आहे. मान्य देवानी वस्त्र चोरली. चला 11 वर्षाचं होतं बाळ, ते गोकुळात होतं तेव्हा. 11व्या वर्षी गोकुळ सोडलंय. 11 वर्ष 4.5 महिने देव गोकुळात राहिले, गोकुळातनं निघून गेले. त्या लीला होत्या, खोड्या होत्या केलेल्या. पण तोच माझा भगवंत ज्यावेळी योगेश्वर श्रीकृष्ण म्हणून तयार होतो, त्यावेळी भर दरबारामध्ये द्रौपदीच्या वस्त्राला दुःशासनाने हात घातला होता. केसांना धरून फरफटत ओढत आणत होता. दयेची याचना करत होती, मी कुरुकुलाची स्नुष आहे, मी कुरुकुलाची मर्यादा आहे, माझं रक्षण करा. रथी महारथी होते दरबारामध्ये, कुणी नाही वाचवलं. पण माझा भगवंत तेव्हा आला. म्हणजे गोपींची वस्त्र ज्यांनी चोरली तोच भगवंत एक नाही 1000 पटींनी वस्त्र पुरवत सुद्धा होता. हे विसरतो आम्ही, हे विसरतो. गोकुळाष्टमी आली, गोपाळकाला आला, 10 थरांचा गोविंदा उभा राहतो, लाखोंची बक्षिसं वाटली जातात. पण या सगळ्या चरित्रांकडे आमचं सर्रास दुर्लक्ष होतं. गोपींनी केलेली रासक्रीडा, तिला आम्ही गरब्याचं रूप देऊन ठेवलं. नवरात्री आली की देवी एकीकडं आणि आमचा गरबा एकीकडं. ते गरबा बिरबा ते आपली संस्कृती नाही. इथं असेल तर माफ करा मला, कारण ते नाही, असं काही नाहीच आहे. देव रासक्रीडा खेळले म्हणजे कुणाशी खेळले? गोपी आल्या होत्या का रात्रीच्या? असं नाहीये, असं नाहीये. गोपींच्या बरोबर रासक्रीडा म्हणजे जीवात्म्याचं शिवात्म्याशी असलेलं ते मिलन आहे. एक जीव शिवाच्या भेटीकरता अखंड तळमळतो, ती विरहिणी तो भाव माऊली व्यक्त करतात. ही काही कुठली कामक्रीडा नाहीये किंवा रासक्रीडा म्हणजे कुठल्याही भगवंताच्या नावाखाली आपण धर्मावरती टीका करणाऱ्यांना सांगूया की देवाची रासक्रीडा म्हणजे काय होते. इथं कुणी द्वारकाधीश नाही, इथं कुणी कृष्ण नाही, तो भगवान नाव दिलंय. भगवान अपिता रात्री शरदोत्फुल्ल मल्लिका असा श्लोक आहे भागवतामध्ये. रासक्रीडा करणारा ते परब्रह्म होतं, ते ब्रह्म. आणि आपण सगळी माया आहोत. इथं असलेल्या पुरुष देहामध्ये सुद्धा जी व्यक्ती आहे ना, ती आम्ही स्त्री भावामध्येच आहोत. म्हणून तर माऊली ज्ञानोबराय पुरुष होते, पण आईचं अंतःकरण होतं, स्त्री भावातली भक्ती होती. गुलाबराव महाराज पुरुष होते. रामकृष्ण परमहंस स्वामी विवेकानंदांचे गुरु पुरुष देव, पण स्त्री भावा राधा भावात जाऊन भक्ती करायचे. इतकं प्रेम भगवंतावर करावं मीराबाईंनी की जीवाचा जीव बनून गेला आणि त्या बासरीनी मोहून घेतलं. गोपींनी तिला विचारलं होतं त्या बासरीला, बाई ग, आम्ही त्याला मिळवण्याकरता इतके तळमळतो, तो आमच्या घरी यावा, आमच्या घरी लोण्याची चोरी करावी म्हणून आम्ही यशोदेकडे गाराणी घालायला जातो त्याला बघण्याकरता. पण तू एवढी भाग्यवान कशी की तू त्याच्या आधारापर्यंत गेलीस? कशी भाग्यवान? त्या बासरीने काय उत्तर दिलं? तू माझ्या जीवाचा जीव कसा बनला? ती बासरी म्हणते, बाई ग, त्याला मिळवणं इतकं सोपं नाहीये. त्याच्याकरता स्वतःला सोलून घेतलं, तासून घेतलं, आतून बाहेरून पोकळ केलं, तरी देव मला जवळ घेईना. म्हणून एवढंच नाही, 6 छिद्र स्वतःला पाडून घेतली. काम, क्रोध, मोह, मद, लोभ, मत्सर ही सगळी 6 विकार ज्यावेळी धुवून टाकावे लागतात तेव्हा भगवंत आपल्याला जवळ करतो. विठ्ठल. आणि मग भगवंताला जवळ केल्यानंतर देव सुद्धा भक्तासाठी रडतो. अशा वेळी जीवीची या जीवा प्रेम भावाची या भावा तुझं वाचुनी केशवा अनुनावडे. आता तुझ्याशिवाय मला दुसरं काहीच आवडत नाही ही अवस्था निर्माण होते. म्हणून गवळणींची अवस्था काय होती हो? देव आजारी पडले होते. ज्यावेळी गोकुळ सोडून गेले, द्वारका स्थापन केली, मथुरेत राहिलं, कंसाचा वध वगैरे सगळं झालं आणि देव गेले द्वारकेमध्ये, पश्चिम सागरावर द्वारका स्थापन केली. द्वारका स्थापन केली त्यावेळी सोन्याची नगरी होती. द्वारकेत भगवंत राहिलेत, पण देवाला गोकुळची सतत आठवण यायची आणि देव रडायचे गोपींच्या आठवणीने. त्यावेळी रुक्मिणी मातेने विचारलं, देवा सारखं काय रडता? एवढं सगळं वैभव आहे, ऐश्वर्य आहे आणि तुम्ही इथं सगळी सुख असताना त्या गोपींची आठवण काढता. गोपींची निंदा केली तर देवाला त्रास होतो, त्रास व्हायचा. देवाला ताप आला आठवणीने, गोपींच्या आठवणीने देवाला ताप आला. ताप आल्याबरोबर सगळी औषधं शोधायला सुरुवात झाली. कुठंच कुठलं औषध मिळेना. ते वर्षी नारद, आमच्या या भक्तीचे आचार्य, आमच्या या गादीचे मालक,
आता नारद पुराणात प्रत्येक ठिकाणी होतेच. नारदांनी भलं केलं, संत आहेत ते, साधू आहेत, सत्पुरुष आहेत. दैत्यांचंही कल्याण झालं आणि देवांचंही कल्याण झालं. देवर्षींचं नाव काढलं. आमचे कीर्तनकार प्रवचनकार बऱ्याचदा नारद म्हटलं की काय म्हणतात, म्हणजे असा एखादा आग लावणारा, कळ लावणारा एखादा समाजात आमच्यापैकी कुणी असेल तर आपण म्हणतो आला बघा कळीचा. तसं म्हणू नका हो, तसं म्हणू नये. कारण नारद हे भक्तीचे आचार्य आहे. 84 सूत्र लिहिली आहेत त्यांनी. साधं सुद्धा काम नाही. देवांच्याकडे नाही, दैत्यांकडे पण त्यांचा सत्कार असायचा, त्यांना मान होता. दैत्यांनी सुद्धा त्यांची पूजा केली आहे. तेव्हा देवर्षी नारद द्वारकेमध्ये आले आणि देवांना पाहिलं. देवा झालंय तरी काय तुम्हाला? सगळी औषधं करून झाली पण ताप काही निघेना देवाचा, तापच जाईना. भगवंत म्हणले नारदा, ज्या व्यक्तीचं माझ्यावर खरं भक्तीचं अंतःकरणाचं प्रेम आहे त्या व्यक्तीच्या पायाची धूळ माझ्या अंगाला लावायची, माझा ताप निघून जाणार आहे. नारद म्हणले देवा एवढंच ना, सगळं जग प्रेम करतं तुमच्यावर, मी आत्ता नाही. ज्ञानोबराय सांगतात मला त्याचा लळा लागला, त्या चैतन्याची माझा जीव जडला, तो माझ्या जीवाचा जीव आहे. मग आता ज्ञानोबरायांना जर ती अनुभूती येते तर आपल्या सगळ्यांना आल्याशिवाय राहणार नाही. कारण भजन हा आपला स्वभाव आहे. आम्ही करत नाही ही गोष्ट वेगळी आहे, पण आम्ही जेव्हा भजन करतो ना तेव्हा आतला भगवंत आम्हाला खुणावतो. आपल्या सगळ्यांच्या आतमध्ये भगवंत आहे ना, आहे. म्हणून आपण एकमेकांना काय म्हणतो, राम राम. हाय हॅलोची संस्कृतीच नाही आपली. इथून पुढे सॉरी हाय हॅलो हे बंद. राम राम, रामकृष्ण हरी, ओम नमः शिवाय, राधे राधे. छान आहे ना, आनंद आहे. मग या सगळ्यातून आमच्या अंतःकरणातल्या देवाला आम्ही बोलवतो. आमच्या बोलण्याने दुसऱ्याच्या हृदयातला विठ्ठल डोलला पाहिजे असं आमचं बोलणं असलं पाहिजे. पण आम्ही नाही बोलत. दिवसभर नको त्या शब्दांनी आमची वाणी आम्ही खराब करतो. मया नर्तिता लोक निंदा सुजीव असं म्हटलंय. दिवसभर जीव आम्ही नको त्या गोष्टींसाठी खर्च करतो, वाणी खर्च करतो आणि परिणाम आयुष्याचं स्वतः नुकसान करून घेतो. कशाला दुसऱ्यांचं दुःख, कशाला दुसऱ्यांना दुखवायचं शब्दांनी? मला सांगा. भगवंतांनी बुद्धी दिली, मन दिलं, ते काही डस्टबिन आहे का आमचं कचरा साठवायचं? नाही. अनेक प्रकारचे विकार त्याच्यामध्ये आम्ही साठवून ठेवले. 25 वर्षापूर्वी अमक्याने मला त्रास दिला होता, तुला बघून घेतो. ते 25 वर्ष आम्ही ते दुखणं डोक्यात ठेवून आयुष्यभर दुःखात वावरतो. काही गोष्टी सोडूया. भगवंतांनी आम्हाला वचनं दिली, फॉरगिव्ह, फॉरगेट अँड मूव्ह फॉरवर्ड म्हणाले. काही गोष्टी विसरून जा, क्षमा करायला शिकूया आणि पुढे चालत राहूया. भगवंताला जर पाहिलं, त्याचं चरित्र ऐकलं ना तर आम्हाला हे जीवन सुरळीत आहे, छान आहे याचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. देव आतमध्ये आहे याची अनुभूती घ्यायची असेल तर मग अशी मी एक वाक्य बोलले होते, देहासाठी भोजन आणि मनाच्या तृप्तीसाठी भजन. विठोबा, हा हा, टाळी टाळी, सगळ्यांचा आवाज. विठोबा रखुमाई, विठोबार घुमाई, विठोबार घुमाई, विठोबार घुमाई, विठोबार घुमाई, विठोबार घुमाई, विठोबार कुमारी, विठोबार कुमारी, विठोबार कुमार, विठोबार कुमार, विठोबार कुमार, विठोबार कुमार, कुंडली गौर हरि श्रीनाथ देव विठोबार कुमारी, विठोबार कुमारी. जय विठ्ठल झाल्यावरच करूया, चालेल ना? मग कीर्तन संपूया, आपण थांबूया. जीवीची या जीवा प्रेम भावाची या भावा, तुझ वाचुनी केशवा अनुनावडे. जीवे अनुसरली अजुनी का नये, वेगी आणावा तोस ये प्राणू माझा.
जीवे अनुसरली अजून कान ये वेगी आणावा तोस ये प्राणू माझा. भगवंताविषयी तीव्र विरह, अत्यंतिक वेदना भगवंताच्या साठी हृदयामध्ये निर्माण होणं, या ज्ञानोबराय म्हणतात. माऊलींच्यावर, संतांवर आपण नितांत प्रेम करावं. माऊली म्हणतात, माझा भगवंत इतका सुंदर आहे, सौभाग्याचा पुतळा आहे. सौभाग्य सुंदरू, लावण्य सागरू, बाप रखुमादेवी बरू, श्री विठ्ठलू. इतका सुंदर भगवंत हृदयात जर साठवायचा असेल तर आधी हृदय स्वच्छ करावं लागेल. ते नामानी होतं. बघा, घरातलं जुनं फर्निचर काढावं लागतं, तेव्हा नवीन काहीतरी घेऊ शकतो ना आपण. नवीन फ्रीज घ्यायचा झाला तर जुना फ्रीज कशाला ठेवायचं, जाऊ दे ना. तसं अंतःकरणामध्ये जर देवाला ठेवायचं असेल तर आतमध्ये असलेले भाडेकरू आधी हाकलायला लागतील. 6 भाडेकरू आम्ही ठेवलेत. काम, क्रोध, मोह, लोभ, मद, मत्सर. सरकार धोरण राबवतं, पाणी अडवा पाणी जिरवा. आम्ही म्हणतो ह्याची अडवा आणि त्याची जिरवा. आयुष्य असंच चाललं इतरांच्या निंदेत, पण छान सहज कुणालाही त्रास न देता आमचं जीवन उत्तम प्रगतीपथावर जाऊ शकतं. हे अध्यात्माचं गमक ज्ञानोबराय सांगतात. आणि एका उच्च भावावर आरूढ झालेली ही विरहिणी ज्ञानोबराय आम्हाला गोड शब्दामध्ये शेवटच्या चरणामध्ये वर्णन करून सांगतात. सौभाग्य सुंदरो लावण्य सागरो, सौभाग्य सुंदरो लावण्य सागरो, सौभाग्य सुंदर लावण्य सागर, सौभाग्य सुंदर लावण्य सागर, सौभाग्य सुंदरो लावण्य सागरो, सौभाग्य सुंदरो लावण्य सागरो, सौभाग्य सुंदर लावण्य सागर, सौभाग्य सुंदर लावण्य सागर, बाप रखुमादेवी वरू श्री विठ्ठलू, बाप रखुमादेवी वरू श्री विठ्ठलू, जिवे अनुसरलिये अजून कानये, जिवे अनुसरलिये अजून कानये. बाप रखुमादेवी वरू श्री विठ्ठल, बाप रखुमादेवी वरू श्री विठ्ठल, जीवे अनुसरलिये अजून कानये, जीवे अनुसरलिये अजून कानये. वेगियाना तो सये प्राण माझा, प्राण माझा, प्राण माझा, प्राण माझा,
सौभाग्य सुंदरू लावण्य सागरू बाप रखुमा देवी वरू श्री विठ्ठलू जीवे अनुसरलीये अजुनी काल ये. ज्ञानोबरायांचं भावविश्व इतकं समृद्ध आहे, त्या भावविश्वात आपल्याला पोहोचणं कठीण आहे. मला माहिती आहे 9:30ची कीर्तनाची वेळ, पण तुम्ही मला खोटं सांगितलं 1 तास आहे असं सांगितलं, म्हणून मी थोडंसं पुढे गेले, पण हरकत नाही. आपण सगळी मंडळी कीर्तनावर नितांत प्रेम करता म्हणून आपण सगळे इथे आहात. असंच आपलं प्रेम कीर्तनावर राहू द्या. कीर्तनकारांवर नाही केलं तरी चालतंय, कारण कीर्तनकार असंख्य आहेत, येतात जातात, पण ही गादी आहे ना ती अनादी काळापासून चालत आलेली आहे. या गादीवर, या स्थानावर आपलं प्रेम नितांत राहू द्या. मग